नमस्कार मित्रांनो, नेटबेटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फेसबुकमधील व्हिडिओ कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर न करता आपल्या पीसीवर म्हणजेच आपल्या कॉम्प्युटरवर कसा सेव्ह करावा किंवा कसा डाउनलोड करावा ते। फेसबुकमधील व्हिडिओ डाउनलोड करणं तसं फेसबुकने ते कठीण करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी, परंतु फेसबुकने देखील यात एक चुकी केलेली आहे आणि जोपर्यंत ही चूक ते सुधारत नाही तोपर्यंत आपण फेसबुकमधील व्हिडिओ डाउनलोड करू शकतो कोणत्याही सॉफ्टवेअरचा आधार न घेता। चला तर मग बघूया फेसबुकमधील व्हिडिओ कसा डाउनलोड करायचा ते। मित्रांनो, इथे फेसबुकमध्ये मी हा एक व्हिडिओ निवडलेला आहे। हा व्हिडिओ मी डाउनलोड कसा करायचा ते तुम्हाला दाखवतो। त्यासाठी व्हिडिओमध्ये राईट क्लिक करून शो व्हिडिओ URL वर क्लिक करूया। इथे आपल्याला व्हिडिओची URL देण्यात येईल, ती सिलेक्ट करून आपण कॉपी करूया। आता ही URL कॉपी केलेली आहे मी आणि त्यानंतर मला एवढंच करायचं आहे, मी लॉग आउट करणार आहे माझ्या फेसबुक प्रोफाइलमधून। हे बघा, आता मी लॉग आउट केलेलं आहे आणि आता इथे वेब ब्राउझरमध्ये मी मगाशी कॉपी केलेली लिंक पेस्ट करतो आहे। ही लिंक पेस्ट करून मी एंटर केलं तर बघा आता तोच व्हिडिओ पुन्हा सुरू झालेला आहे। त्या व्हिडिओवर पुन्हा एकदा राईट क्लिक करूया आणि आता बघा आपल्याला सेव्ह व्हिडिओ ॲज हा ऑप्शन आलेला आहे, त्यावर क्लिक केलं तर हा व्हिडिओ आपण MP4 या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकतो। मी हा व्हिडिओ सेव्ह करतो आहे। हे बघा, आता आपला व्हिडिओ सेव्ह झालेला आहे। ओपन करून बघूया फाईल आणि आता मी हा व्हिडिओ डेस्कटॉपवर माझ्या प्ले करत आहे। तोच व्हिडिओ आता माझ्या कॉम्प्युटरवर आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फेसबुकमधून आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ डाउनलोड करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला कोणत्याही सॉफ्टवेअरची आवश्यकता नाही आहे। मला खात्री आहे ही छोटीशी टिप तुम्हाला आवडली असेल आणि आता यापुढे तुम्हाला आवडलेला व्हिडिओ डाउनलोड करणं फारसं कठीण राहणार नाही। धन्यवाद। मित्रांनो, नेटबेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो। यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या। जय महाराष्ट्र। धन्यवाद।